नमस्कार, मी दिनेश खानजी. आपण बघताय न्यूज डंका. जमियत उलेमाए हिंद मुस्लिमांची देशव्यापी संघटना, अगदी तालुका पातळीपर्यंत या संघटनेचं जाळं पसरलेलं आहे. अर्शद मदनी, मेहबूब मदनी हे काका पुतणे या संघटनेचे सर्वेसर्वा आहेत. हे दोघेही मुळातच अत्यंत विखारी बोलतात, परंतु त्यांच्या विखारामध्ये अलीकडे उद्विग्नतेची भर पडलेली दिसते. 2014 नंतर या देशाचं राजकारण पूर्णपणे बदललेलं आहे. एकेकाळी सत्तेच्या चाव्या मुस्लिम समाजाच्या म्हणजे मुस्लिम मतांचे ठेकेदार असलेल्या मुस्लिम कट्टरवाद्यांच्या हाती होत्या. या सत्तेच्या चाव्या सध्या त्यांच्या हातातून निसटून पडलेल्या दिसतात. मुस्लिम वोट बँकचे राजकारण या काळामध्ये अप्रासंगिक झाल्यामुळे हे दोन्ही मदनी अत्यंत बिथरलेले आहेत आणि त्यातच या देशाच्या मतदार याद्यांची जी साफसफाई सुरू आहे त्याच्यामुळे यांची जी बार्गेनिंग पॉवर आहे ती अगदीच तुळामासा होईल ही भीती यांना सतावत असल्यामुळे हे दोघेही आता जिहादची भाषा बोलायला लागलेले आहेत. जमियत उलेमाए हिंद या संघटनेबद्दल जर माहिती नसेल तर माहिती करून घ्या. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये सय्यद असद मदनी यांनी या संघटनेची स्थापना केली. दारुल उलूम देवबंद या विचारसरणीचा वारसा मानणारी ही संघटना आहे. सध्या या संघटनेमध्ये 2 तट पडलेले आहेत. हे तट आहेत अर्शद मदनी विरुद्ध मेहबूब मदनी. दोघांमध्ये जबरदस्त सत्ता संघर्ष आहे, परंतु दोघांचं ध्येय मात्र एक आहे. या देशामध्ये इस्लामी राजवट, या देशामध्ये शरियाची राजवट. अर्शद मदनी यांचं ताजं वक्तव्य आहे, या देशाच्या विद्यापीठामध्ये मुस्लिम कुलगुरूंना स्थान नाहीये. म्हणजे यांचं एक वैशिष्ट्य असतं मदनी सारख्या लोकांचं, हे मजहबच्या नावावर त्यांच्या संघटना बनतात. या संघटनांमध्ये अन्य धर्मियांना कोणत्याही प्रकारचं स्थान नसतं, परंतु यांना मात्र सगळ्या पदांवर मुस्लिम व्यक्ती हवा असतो. आणि या देशामध्ये तर खरं तर अशी ओरड करण्याची काही कारणच नाहीये, कारण या देशामध्ये राष्ट्रपती पदापासून IB-च्या चीफ पर्यंत सगळी पदं आतापर्यंत मुस्लिमांना बहाल करण्यात आलेली आहेत. तरी सुद्धा मदनी यांच्यासारखे लोक अशी उफराटी ओरड करताना दिसतात. जमियत उलेमाए हिंदचं काम काय हे सुद्धा लक्षात घ्या. या देशामध्ये जिथे जिथे मुस्लिमांवर अन्याय होतो, म्हणजे या संघटनेच्या दृष्टीने अन्याय होतो, तिथे जायचं, मुस्लिमांना सर्वतोपरी मदत करायची, या संघटनेचं काम आहे. एखाद्या दंगलीमध्ये मुस्लिम कुटुंबावर आफत आलेली आहे, मुस्लिम लोक बेघर झालेले आहेत, तर त्यांना जाऊन मदत करायची. या दंगलीच्या आरोपाखाली एखाद्या मुस्लिम व्यक्तीला अटक झालेली आहे तर त्याला मदत करायची. इतकंच नाही, या देशामध्ये दहशतवादाची जितकी जितकी प्रकरणं होतात त्या सगळ्या प्रकरणांमध्ये दहशतवाद्यांना आर्थिक मदत, त्यांना वकील पुरवणं आणि ते तुरुंगात गेल्यानंतर त्यांच्या कुटुंबाला पोचणं, अशा सगळ्या प्रकारची मदत ही संघटना पुरवत असते. दहशतवाद्यांना वकील पुरवणं हे या संघटनेचं सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. बरं, ही सगळी मदत करण्यासाठी पैसा हवा. पैशाची या संघटनेकडे अजिबातच कमतरता नाहीये, कारण सतत या संघटनेचे जे नेते आहेत, म्हणजे जे दोन्ही मदनी आहेत, ते ओरड करत असतात की या देशामध्ये मुस्लिमांवर अन्याय होतोय, त्यांची मुस्कटदाबी होते, त्यांना दबावाखाली ठेवलं जातंय, त्यांच्यावर अन्याय होतोय आणि हा अन्याय दूर करण्याचं काम आम्ही करतोय. त्यामुळे जगभरातील जे मुस्लिम देश आहेत, अनेक मुस्लिम देश प्रचंड श्रीमंत आहेत, ते भरभरून या संघटनेला मदत करत असतात. त्यामुळे या संघटनेकडे प्रचंड प्रमाणामध्ये पैसा आहे. तुम्हाला अर्शद मदनींचं वक्तव्य काय ते मी तुम्हाला सांगितलं. आता मेहबूब मदनींचं वक्तव्य आहे का? या देशामध्ये मुस्लिम समाज जो आहे तो कायम संविधानाची ढाल करत आला. शाहीन बाग आंदोलन आपण पाहिलं असेल. शेकडो बुरखाधारी महिला कित्येक महिने रस्त्यावर ठाण मांडून बसल्या होत्या. लोकांना प्रचंड मोठा त्रास झाला होता आणि हे जे आंदोलन झालं होतं शाहीन बाग आंदोलन, त्या आंदोलनाच्या दरम्यान या सगळ्या महिला हातामध्ये काही फलक घेऊन बसल्या होत्या. हे फलक कसले होते? डॉक्टर भीमराव आंबेडकरांचे फोटो असलेले फलक होते, संविधान बचावचे फलक होते. जेव्हा संविधानाचं यांना संरक्षण असतं किंवा संविधान यांची ओढत असतं तोपर्यंत ही मंडळी संविधान बचावची ओरड करत असतात, परंतु जेव्हा यांचे लाड पुरवणं बंद केलं जातं तेव्हा मात्र ही मंडळी सर्वोच्च न्यायालयावर सुद्धा टीका करायला मागे पुढे पाहत नाहीत. आणि मेहबूब मदनी यांनी नेमकं तेच केलेलं आहे. मदनी असं म्हणाले की या देशाचं सर्वोच्च न्यायालय आणि केंद्र सरकार मुस्लिमांच्या अधिकारांची पायमल्ली करत आहे. सर्वोच्च न्यायालय उघड केंद्र सरकारच्या दबावाखाली काम करत आहे. मदनी एवढं बोलून थांबले नाहीत, त्यांनी खटल्यांची उदाहरणं सुद्धा दिली. ते म्हणाले की बाबरी मशिदीपासून ट्रिपल तलाक पर्यंत सगळी प्रकरणं तुम्ही पहा, तुमच्या लक्षात येईल की सर्वोच्च न्यायालय हे केंद्र सरकारच्या दबावाखाली आहे. बरं, हे सगळं तरकट द्यायचं कशाला की केंद्र सरकारचा सर्वोच्च न्यायालयावर दबाव आहे, केंद्र सरकार आणि सर्वोच्च न्यायालय आमच्या अधिकारांची पायमल्ली करत आहे? कारण त्यांना जिहादचं समर्थन करायचं असतं. जिहाद कशा प्रकारे समर्थनीय आहे सांगताना मदनी म्हणतात की जेव्हा अन्यायाच्या विरोधात किंवा दडपशाहीच्या विरोधात तुम्ही जिहाद करता तेव्हा तो जिहाद योग्य आहे. सशस्त्र जिहादाचं यांनी समर्थन केलेलं आहे. त्यांनी वंदे मातरमला सुद्धा विरोध केलेला आहे. म्हणजे मदनी यांनी आपली सगळी खदखदच व्यक्त केलेली आहे. त्यांना असं म्हणायचं आहे की या देशातलं सर्वोच्च न्यायालय आणि या देशातलं जे केंद्र सरकार आहे ते मुस्लिमांच्या विरोधात काम करत आहे. या दोन्ही मदनींची वक्तव्य येईपर्यंत वक्फ बोर्डाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय आहे तो आला नव्हता. नाहीतर यांचा जो विखार आहे त्याच्यामध्ये अधिकच
विष मिसळलं गेलं असतं, हा विकार अधिकच विषारी झाला असता. सर्वोच्च न्यायालयाने वक्फ बोर्डाला काय म्हटलंय हे आपल्याला माहिती आहे. उमीद पोर्टलवर वक्फ बोर्डाच्या तमाम मालमत्तांची नोंदणी केंद्र सरकारने सक्तीची केलेली आहे आणि त्याची अंतिम मुदत सुद्धा दिलेली आहे. ही मुदत वाढवून द्यावी म्हणून सर्वोच्च न्यायालयाकडे एक जनहित याचिका दाखल करण्यात आली होती, परंतु सर्वोच्च न्यायालयाने ही मुदत वाढवून देण्यास स्पष्ट नकार दिलेला आहे. तुम्हाला कायद्याप्रमाणे वागावंच लागेल असं या लोकांना सर्वोच्च न्यायालयाने बजावलेलं आहे. या मदनी काका पुतण्यांच्या वक्तव्यामध्ये विखार नेहमीच असतो, परंतु अलीकडे त्याच्यामध्ये जी उद्विग्नता आणि हतबलतेची भर पडलेली आहे ती नेमकी कशामुळे हे तपासण्याची गरज आहे. या देशामध्ये गेली 11.5 वर्ष भाजपचं सरकार आहे, राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार आहे. नरेंद्र मोदी या देशाचे पंतप्रधान आहेत आणि या काळामध्ये मुस्लिम समाजाची राजकीय ताकद क्षीण झाली आहे अशा प्रकारचा आभास या मदनींना होतोय का, किंवा तशा प्रकारच्या कट्टरवादी नेत्यांना होतोय का? आपल्याला आठवत असेल 2014 पूर्वी या देशामध्ये फतव्यांचं जबरदस्त प्रस्थ होतं. फतवे काढले जायचे आणि काँग्रेसला पाठिंबा द्या अशा प्रकारचं आवाहन केलं जायचं. 2014च्या लोकसभा निवडणुका घोषित झाल्या होत्या आणि या देशामध्ये नरेंद्र मोदी नावाचं वादळ घोंगावत होतं आणि या वादळामुळे काँग्रेसचे पाय अक्षरशः लटलट कापायला लागले होते. त्या काळामध्ये या देशात सर्वात शक्तिशाली नेत्या कोण होत्या? अर्थात सोनिया गांधी. सोनिया गांधी या पंतप्रधानांपेक्षा भारी होत्या. त्या सोनिया गांधी 2014च्या लोकसभा निवडणुकीच्या आधी जामा मशिदीचे शाही इमाम सय्यद अहमद बुखारी यांना भेटायला गेले आणि त्या भेटीनंतर बुखारी यांनी काँग्रेसला मतदान करण्याचा फतवा काढला. बुखारी यांचं वक्तव्य असं होतं की जातीयवादामुळे हा देश धोक्यात आलेला आहे, त्यामुळे धर्मनिरपेक्ष मतं कुठल्याही प्रकारे विभागली जाणार नाहीत याची काळजी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. काँग्रेस आणि काँग्रेसच्या मित्रपक्षांना मतदान करा असं खुलं आवाहन या फतव्याच्या माध्यमातून बुखारी यांनी केलं होतं. अर्थात लोकसभा निवडणुका जेव्हा झाल्या तेव्हा मतदारांनी बुखारी यांच्या या फतव्याचं पूर्णपणे पुतेर करून टाकलं आणि नरेंद्र मोदी यांना भव्य विजय मिळवून दिला. मोदींनी मुस्लिम वोट बँक नावाचं जे काँग्रेसचं शस्त्र होतं ते पूर्णपणे निकामी करून टाकलं. आणि आपल्याला आठवत असेल 2014च्या लोकसभा निवडणुकीनंतर एकाही मुस्लिम मौलवीने, ज्याची देश पातळीवर ओळख आहे, अशा कोणत्याही मौलवीने फतवा काढण्याचं धाडस दाखवलं नाही. 2014च्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्र टाइम्समध्ये राजकीय विश्लेषक समर खडस याने एक लेख लिहिला होता. त्या लेखामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की मोदींनी मुस्लिम वोट बँकचे जे गारुड आहे ते संपूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकलं आणि ते कसं उद्ध्वस्त केलं याचं संपूर्ण विश्लेषण या लेखामध्ये होतं. 2014 नंतर निवडणुकीचं राजकारण सुद्धा कसं बदललंय हे पहा. द हिंदूमध्ये 2024च्या निवडणुकीनंतर एक लेख प्रसिद्ध झाला होता आणि या लेखामध्ये मुस्लिम समाजाची जी सद्यस्थिती आहे, राजकीय ताकद आहे, त्याचं थोडंसं विश्लेषण करण्यात आलं होतं. या लेखामध्ये असं म्हणण्यात आलं होतं की 2019 मध्ये जी लोकसभेची निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये आज ज्याला इंडिया आघाडी म्हणतात त्या आघाडीने 115 मुस्लिम उमेदवारांना तिकीट दिलं होतं, परंतु 2024 मध्ये हे प्रमाण अवघ्या 78 वर आलं. 2019च्या निवडणुकीमध्ये काँग्रेसने 34 मुस्लिम उमेदवारांना तिकीट दिलं होतं, परंतु 2024 मध्ये ही संख्या फक्त 19 वर आली. तृणमूल काँग्रेसने 2019च्या निवडणुकीमध्ये 13 मुस्लिम उमेदवारांना उमेदवारी दिली होती, परंतु 2024 मध्ये हा जो आकडा आहे तो फक्त 6 वर आला. 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये समाजवादी पार्टीने 8 मुस्लिमांना उमेदवारी दिली होती, परंतु 2024 मध्ये ही जी संख्या आहे ती निम्म्यावर आली, फक्त 4 वर आली. 2019 आणि 2024 मध्ये जे मुस्लिम लोकप्रतिनिधी लोकसभेपर्यंत गेले त्यांची संख्या साधारण 26 आहे. 1980 मध्ये हा आकडा 49 होता. 1980 नंतर पुढे 44 वर्षामध्ये या देशाची लोकसंख्या वाढलेली आहे, मुस्लिमांची लोकसंख्या वाढलेली आहे, मुस्लिम मतदार वाढलेले आहेत आणि जे बांगलादेशमधून घुसून भारतामध्ये आले आणि ज्यांनी भारताच्या मतदार यादीमध्ये स्थान मिळवलं अशा लोकांचा आकडा सुद्धा वाढलेला आहे. या देशामध्ये 15 असे लोकसभा मतदारसंघ आहेत की जिथे मुस्लिमांची बहुसंख्या आहे, 50% जास्त मुस्लिम आहेत. तरी सुद्धा निवडून आलेल्या मुस्लिम लोकप्रतिनिधींची जी संख्या आहे ती फक्त 26 आहे. या देशातलं राजकीय वातावरण गेल्या 10 वर्षामध्ये पूर्णपणे बदललं आहे. हे स्पष्ट करणारं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे पूर्वी या देशामध्ये इफ्तार पार्ट्यांचा थाट होता आणि पाकिस्तानामध्ये होत नसतील इतक्या इफ्तार पार्ट्या भारतामध्ये व्हायच्या. अनेक इफ्तार पार्ट्यांमध्ये सरकारी पुढाकार असायचा, सरकारी खर्चाने या इफ्तार पार्ट्या व्हायच्या, सर्व पक्षांच्या इफ्तार पार्ट्या व्हायच्या. गेल्या 10 वर्षातलं चित्र जर आपण पाहिलं असेल तर या इफ्तार पार्ट्या पूर्णपणे बंद झालेले दिसतात. कायद्यापेक्षा मुस्लिमांना वरचं स्थान देण्यात आलं होतं. या देशामध्ये रस्त्यावरचे नमाज चालायचे. या देशामध्ये अनेक अनधिकृत मशिदी ठोकण्यात आल्या होत्या. मजारींच्या नावाखाली जमीन बळकावण्यात आली होती. या सगळ्या प्रकाराला आळा बसलेला दिसतो. सर्वोच्च न्यायालय सुद्धा कट्टरवादाला दणके देताना दिसतंय. एक काळ असा होता की मध्यरात्री
एका दहशतवाद्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे उघडले जात असत. युपीएच्या काळामध्ये हे घडलं होतं. परंतु आता अशा प्रकारची परिस्थिती आहे की वक्फच्या जमिनीची नोंदणी करण्यासाठी जी मुदत दिलेली आहे त्या मुदतीला मुदतवाढ सुद्धा द्यायला सर्वोच्च न्यायालयाची तयारी नाहीये. SIR उपक्रम जो आहे, स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन, तो रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने पूर्णपणे नकार दिलेला आहे. या देशामध्ये जी स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन निवडणूक आयोगाच्या माध्यमातून राबवली जाते, हा उपक्रम अशा प्रकारचा आहे की या उपक्रमामुळे या देशामध्ये गेली अनेक दशकं सुरू असलेले खूप मोठं षडयंत्र उधळण्यात आलेलं आहे. बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या आधी हा उपक्रम राबवण्यात आला. 68 लाख नावं मतदार याद्यातून वगळण्यात आली. पश्चिम बंगालमध्ये हा उपक्रम सुरू आहे, अर्ध्यावर आहे, परंतु एवढ्यातच 35 लाख नावं मतदार यादीतून वगळली जातील अशा प्रकारची शक्यता व्यक्त करण्यात येते. जेव्हा हा उपक्रम पश्चिम बंगालमध्ये पूर्ण होईल तेव्हा हा आकडा कदाचित दुपटीपेक्षा जास्त झालेला असेल. देशभरामध्ये स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन राबवली जाते आणि ती राबवणं हा निवडणूक आयोगाचा घटनात्मक अधिकार आहे असं सर्वोच्च न्यायालयाने वारंवार स्पष्ट केलेलं आहे. जेव्हा संपूर्ण देशभरामध्ये स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन हा उपक्रम राबवला जाईल तेव्हा मतदार याद्यातून किमान 5 कोटी नावं वगळण्यात येतील. कल्पना करा की याच्यामध्ये किती बांगलादेशी असतील, किती रोहिंग्या असतील, किती पाकिस्तानी असतील आणि किती असे लोक जे म्यानमारमधून भारतामध्ये घुसलेले आहेत. मेहबूब मदनी यांच्यासारखे लोक यालाच जुल्म म्हणतायत, यालाच अन्याय म्हणतायत, यालाच दडपशाही म्हणतायत, यालाच म्हणतायत की ही मुस्लिम अधिकारांची पायमल्ली होते. म्हणजे जिथे फुलं वेचली तिथे गोऱ्या वेचण्याची वेळ या लोकांवर आलेली आहे. एक काळ असा होता की या देशामध्ये ज्यांना सुपर प्राईम मिनिस्टर म्हटलं जायचं, म्हणजे पंतप्रधानांच्या सुद्धा हायकमांड, अशा सोनिया गांधी दिल्लीच्या जामा मशिदीच्या दरवाजावर जायच्या आणि शाही इमामांना विनंती करायच्या. आज त्या फतव्यांना 2 पैशाची किंमत नरेंद्र मोदी यांनी ठेवलेली नाहीये. फतवेवाल्यांकडे कोण ढुंकून बघायला तयार नाहीये आणि यांचे फतवे इतके कमजोर झालेले आहेत की काँग्रेस पक्षाचे नेते सुद्धा अलीकडे यांच्या दारावर जाताना दिसत नाहीयेत. सर्वोच्च न्यायालयाची काय परिस्थिती होती याची सुद्धा आठवण करा. मध्यरात्री दहशतवाद्यांसाठी दरवाजे उघडले जायचे आणि हे दरवाजे उघडणारे लोक कोण होते? कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी, प्रशांत भूषण यांच्यासारखे वकील. आज यांची काय परिस्थिती आहे? एक काळ असा होता की याचिकांची रांग लागलेली आहे, एकेका याचिकेची वर्ष सुनावणी होत नाहीये. परंतु जिथे कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी उभे राहायचे आणि म्हणायचे की हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे, याच्यावर तातडीने सुनावणी झाली पाहिजे, सर्वोच्च न्यायालय बाकीच्या सगळ्या याचिका बाजूला ठेवायचं आणि सिब्बल सिंघवी जे काय म्हणतील त्या मुद्द्यावर सुनावणी करायला लागायचं. आज यांची परिस्थिती काय आहे? जिथे यांच्यासाठी लाल पायघड्या पसरल्या जायच्या, जिथे यांचा सर्वोच्च न्यायालयामध्ये जबरदस्त दबदबा होता, तिथेच उभं राहून आज यांना ताशेरे ऐकावे लागतायत. म्हणजे जे मी म्हटलं, जिथे फुलं वेचली तिथे गोऱ्या वेचण्याची वेळ यांच्यावर सुद्धा आलेली आहे. म्हणजे मदनींचं दुःख नेमकं काय आहे हे लक्षात घ्या. त्यांची उद्विग्नता, त्यांची हतबलता नेमकी कशामुळे आहे लक्षात घ्या. वोट बँकचं प्राबल्य संपलं, वोट बँकच्या जीवावर जे माजले होते त्यांचं प्राबल्य संपलं आणि वोट बँकच्या ठेकेदारांचं सुद्धा प्राबल्य संपलं. हीच यांची खदखद आहे, हेच यांचं दुःख आहे. अर्थात मदनी हे हतबल झालेले आहेत, उद्विग्न झालेले आहेत म्हणून सर्व काही ठीकठाक आहे अशाला भाग नाहीये. मदनी म्हणाले की आम्ही वंदे मातरम म्हणणार नाही, वंदे मातरम म्हणण्याची आमच्यावर जबरदस्ती करू नका, आमच्या मजहबला वंदे मातरम म्हणणं मान्य नाहीये. अशाच प्रकारचं समर्थन अबू आझमी यांनी सुद्धा केलं होतं की आम्ही वंदे मातरम म्हणणार नाही, हमारा मजहब इसकी इजाजत नाही देता. आता ही मंडळी जोपर्यंत भाजपच्या बाहेर होती तोपर्यंत आपण टीका सुद्धा केली. भाजपमध्ये सुद्धा एक असा नेता आहे जो भारत माता की जय म्हणत नाहीये. अलीकडेच एका नेत्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला. हा नेता खूप मोठा आहे, महाराष्ट्रातले जवळजवळ सगळे पक्ष फिरून आलेला आहे. आधी मनसेमध्ये होता, नंतर उबाटामध्ये होता आणि सध्या तो भाजपमध्ये आहे. सत्तेवर जो कोणता पक्ष आहे त्या पक्षामध्ये हा सामील होत असतो आणि नेता म्हणून मिरवत असतो. बरं, हा जो नेता आहे हाजी अराफात शेख, तो एका कार्यक्रमामध्ये गेला होता. महायुतीचा बहुधा हा कार्यक्रम होता आणि या कार्यक्रमामध्ये सगळ्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी भारत माता की जयच्या घोषणा दिल्या. परंतु हा हाजी अराफात शेख तोंडात तंबाखूची मळी भरल्यासारखा शांत बसला. ना तो भारत माता म्हणाला, ना भारत माता की जय म्हणाला. भाजपमध्ये असे काही नेते आहेत जे स्वतःच्या पक्षाची विचारधारा एकतर विसरलेले आहेत किंवा ही विचारधारा त्यांनी बाजूला ठेवलेली आहे. आम्ही सुद्धा गंगा जमनी तहजीबवाले आहोत असं दाखवण्याचा कंड कधी कधी त्यांना सुटतो आणि त्याच प्रयत्नातून हाजी अराफात यांच्यासारख्या 12 पक्ष फिरलेल्या, 12 पक्षातून आतबाहेर झालेल्या नेत्याला पक्षामध्ये घेतलं जातं, त्याला महत्वाचं पद दिलं जातं आणि त्याला डोक्यावर सुद्धा घेतलं जातं. आता त्याचा हा जो कट्टरतावाद आहे तो सुद्धा पक्ष सहन करताना दिसतोय. मदनी जर वंदे मातरम म्हणत नाही आणि हाजी अराफात भारत माता की जय म्हणत नाही, याच्यामध्ये फरक तो काय? या 2 लोकांना वेगवेगळ्या फुटपट्ट्या का लावल्या जात आहेत? वंदे मातरम म्हणत नाही म्हणून जर मदनी देशद्रोही आहे, तर भारत माता की जय म्हणत नाही
मग हाजी अराफातला तुम्ही काय म्हणणार? हे जे या नेत्यांचे मजहबी चाळे आहेत, कट्टरतावादी चाळे आहेत, ते खरं तर कोणत्याच पक्षामध्ये सहन केले जाऊ नये आणि भाजपमध्ये तर अजिबात सहन केले जाऊ नये. नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय पातळीवर, देश पातळीवर या कट्टरतावादाचं जे भूत आहे ते बाटलीबंद केलं, यशस्वीपणे बाटलीबंद केलं. परंतु काही स्थानिक नेते मात्र हाजी अराफात यांच्यासारख्या छुटपुट नेत्यांच्या नादाला लागून याच कट्टरवादाला खतपाणी घालण्याचा प्रयत्न करतायत. आणि राष्ट्रवादी नागरिकांनी या सगळ्या प्रकाराकडे अत्यंत दक्षपणे, अत्यंत जागरूकपणे आणि अत्यंत उघड्या डोळ्यांनी बघण्याची गरज आहे. इथेच व्हिडिओला पूर्णविराम देतोय. व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओमकार भागवत, व्हिडिओ एडिटर अजय शेळके. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट बॉक्समध्ये भरभरून व्यक्त व्हा, सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आमचा आणखी एक चॅनल आहे बीज डंका. हा चॅनल व्यापार विषयी कार्यक्रमांनी परिपूर्ण असतो. हा नवा चॅनल आहे आणि या चॅनलला सुद्धा तुमचे आशीर्वाद असू द्या. सबस्क्राईब करा बीज डंका सुद्धा.